Welcome all dear SSC students into the bridge course day 31. Friends, from yesterday we are practicing of writing an essay. See, in 1 or 2 days this skill cannot be achieved, so we need more practice for this, so that we can write an essay beautifully with beautiful words and correct sentences and with idioms and proverbs, or by using the phrases in our sentences. So it needs practice. Yesterday we have seen the process wheel and how we have to go step by step and write down an essay. Again, if we are not happy with our final version, again by reverse method, again we can rewrite about the same essay. So today also we are going to learn an essay, to practice how to write an essay and see the tips again to write an essay, so that your work will be easier than before. Learning outcome or competency statements are the aim of developing writing skill is to help students to imagine and think in coherent, cohesive manner. Coherent means logical way of thinking. Means you have to think about that topic logically, and cohesive means your all sentences will be linked with each other or with the theme. म्हणजे तुमच्या व्यक्त केलेल्या विचारांमध्ये, वाक्यांमध्ये सुसूत्रता हवी आहे. And express the thinking in essay writing form. The students should be able to organize their ideas and thoughts in a clear piece of writing, reflecting their novelty and creativity. तुमच्या विचारांमधलं नाविन्यता, novelty, creativity, तुमच्या विचारांमध्ये सर्जनशीलता, उपक्रमशीलता अशी दिसली पाहिजे. काहीतरी वेगळेपणा जाणवला पाहिजे तुमच्या लिहिलेल्या लिखाणातून. इट शुड ऑल्सो रिफ्लेक्ट देअर सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स द सब्जेक्ट. आणि शिवाय एखादा जो एसेचा टॉपिक असू शकतो, तो एखादा आपल्या सोशल किंवा हिस्टोरिकल किंवा आपल्या एन्व्हायरमेंटलच्या बद्दलचा सेन्सिटिव्ह इश्यू असू शकतो, ज्याच्याबद्दल तुम्ही सिम्पथेटिकली विचार करायला पाहिजे आणि लॉजिकली थिंकिंग करून ते मांडले पाहिजेत, असा यामागे अर्थ आहे किंवा अशी तुमच्याकडून अपेक्षा असते. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. पार्टिसिपेट इन द एसे कॉम्पिटिशन्स. आपण अधिकाधिक एसे कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला पाहिजे मित्रांनो. भले नंबर येईल किंवा येणार नाही, पण आपला सराव तर होतो की नाही, आणि प्रॅक्टिस करायला आपल्याला अशी वी गेट अपॉर्च्युनिटीज टू प्रॅक्टिस अवर स्किल. सो वी शुड टेक पार्ट इन एसे रायटिंग कॉम्पिटिशन्स और स्पीच कॉम्पिटिशन्स. आस्क देम टू यूज द पंक्च्युएशन मार्क्स इन द राईट प्लेस ॲट द ॲप्रोप्रिएट प्लेस. योग्य तिथेच आपण जे पंक्च्युएशन मार्क्स शिकलेलो आहोत व्हिडिओ नंबर 15मध्ये, ते आपण योग्य तिथे वापरू शकलो पाहिजेत. पे अटेन्शन टुवर्ड्स द सुटेबल टायटल. काही वेळेला आपल्याला पॉईंट्स दिलेले असतात आणि आपल्यालाच टायटल लिहायचं असतं. समरी रायटिंगमध्ये जसं आपण 1 मार्कासाठी टायटल लिहितो, तशा रीतीने इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये आपण आपलं टायटल देत असतो, त्यातून आपल्याला 1 मार्क मिळत असतो. तर अशा रीतीने आपल्याला टायटलसुद्धा देता आलं पाहिजे, सुटेबल, सुयोग्य असं. म्हणजे काय की टायटलमधनं थीम रिफ्लेक्ट झाला पाहिजे आणि थीममधून टायटल रिफ्लेक्ट झाला पाहिजे, वाईस वर्सा. ते टायटल बेस्ट असतं.
कीप प्रॉपर टेन्स फॉर्म, म्हणजे आता काळ काय वापरायचं आहे हे सुद्धा आपल्याला नीट ठरवता आलं पाहिजे. आपण नक्की कोणत्या काळामध्ये वाक्य लिहितो आहोत, विचार व्यक्त करत आहोत, तर तो काळ हा ग्रामॅटिकली करेक्ट असला पाहिजे, सेंटेन्सेस करेक्ट असली पाहिजे, स्ट्रक्चर सेंटेन्सेसचं काळाच्या दृष्टिकोनातनं बरोबर असलं पाहिजे. अँड शेप अँड साईज ऑफ द लेटर शुड बी ॲप्ट वन, ॲप्रोप्रिएट वन. आणि तुमचे काही वेळेला काय होतं, काही मुलं असे लिहितात की एक दोन लाईन्सच्या मध्ये आपण लिहित असतो, पण आपण जी दुसरी लाईन असते त्याला आपण इंग्लिश लेटर्स टच करतो, म्हणजे ते रेस्ट करतात किंवा त्या लाईनवरती ते बसतात सगळे इंग्लिश लेटर्स. काही जण त्या लाईनच्या खाली अर्धे लटकतात, वाय झाला, जी झाला, क्यू झाला, पी, स्मॉल पी झाला, ओके, तर स्मॉल क्यू झाला किंवा स्मॉल लेटरमधला जी हा आणि वाय स्मॉल लेटरमधला, हे सगळे रेषेच्या खाली आले पाहिजेत. तर आपण काही मुलं असे लिहितात की त्यांचे सगळे अक्षर हे दोन लाईनच्या मध्ये लटकतात, म्हणजे ते लाईनला टच पण होत नाही आणि हे जे मी स्मॉल लेटर सांगितले हे लाईनच्या खाली पण जात नाही, तर ते अशुद्ध लेखन असतं मित्रांनो. म्हणून शुद्धता पाहिजे लेखनामध्ये. एकच लेटर काही वेळेला मोठं काढतात, काही वेळेला मध्येच एखादं लेटर कॅपिटल काढतात, तर ते अतिशय चुकीचं असतं. म्हणून हा लेखनातला खूप मोठा ब्लंडर म्हणता येईल, म्हणजे याला घोडचूक म्हणता येईल, म्हणजे अशा चुका करू नका. ह्याच्याने काय होतं की आपण आपले मार्क्स गमावून बसतो, भाषा शुद्धतेसाठीचे असलेले मार्क्स गमावून बसतो. टिप्स टू राईट अँड एसे. आता आपल्याला जर उत्कृष्ट एसे लिहायचा असेल, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह, तर आपल्याला त्या एसेमध्ये ह्या काही गोष्टी आहेत, काही कनेक्टिव्ज आहेत, काही फ्रेजेस आहेत, त्या आपण वापरायला पाहिजे असतात. जसे नायदर नॉर आहे, आयदर ऑर किंवा इफचा उपयोग वाक्यामध्ये, अनलेसचा उपयोग, योग्य टायटल, योग्य टेन्स किंवा नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग, किंवा डिग्रीचे सेंटेन्सेस, 3 डिग्री, ज्या 3 डिग्रीज आर देअर इन इंग्लिश, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. सो यू शुड बी एबल टू राईट डाऊन द सेंटेन्सेस ऑफ दीज डिग्रीज इन युअर एसे. ॲज वेल ॲजचा उपयोग, दो किंवा अल्दो ह्यांचा उपयोग, अँड यू शुड कव्हर ऑल द पॉईंट्स विच आर गिवन फॉर यू टू राईट डाऊन ॲन एसे. आणि शिवाय ते पॉईंट्समध्ये दिले तेवढेच लिहायचं असतं का? नाही, तर शिवाय तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवली पाहिजे लिहिताना. म्हणजे तुम्ही स्वतः त्या विषयाला धरून कितपत ब्रॉड थिंकिंग करू शकतात आणि कितपत तुम्ही एक्सप्रेस करू शकतात त्या थीमला धरून, हे बघायचं असतं तपासणाऱ्या व्यक्तीला. म्हणून ते सुद्धा खूप मॅटर करतं की तुम्ही स्वतः पॉईंट्स सगळे लिहा आणि शिवाय तुमचं स्वतःच्या मतांना पण तुम्ही व्यक्त करा. त्यानंतर आपण पाहत आहोत पुढच्या स्लाईडमध्ये एक एसे रायटिंगसाठी आपल्याला क्लूज दिलेले आहेत. टीचर विल प्रोव्हाइड यू फॉलोइंग टायटल अँड पॉईंट्स and teacher gives the clear instructions to write an essay on it. See, the title of our essay is My Hobby. आता मी तुम्हाला टायटल दिलं आहे की आपल्याला माय हॉबीवरती लिहायचं आहे. सो राईट अन एसे ऑन माय हॉबी बाय युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. आता आपल्याला डायरेक्ट व्हॉट इज युअर हॉबी, आता इथे जे आहेत ते मेन पॉईंट्स दिलेले आहे. व्हॉट इज युअर हॉबी अँड what do you like, why do you like it? Why do you like that particular kind of hobby? Because there are so many hobbies, stamp collecting or paragliding or swimming or playing different kinds of games or cooking, painting, dancing, drawing, playing any musical instrument, teaching, different kinds of hobbies are there. So your sentence should not start with this target sentence that my hobby is this and this. No, in the first sentence you have to mention which hobbies are there, you know. So you should show that these are the hobbies I know, and then different kinds of hobbies are there. And why hobby one should have to be keen about, why should one preserve or one should develop one's hobby throughout the life?
दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. प्रत्येकाने जीवनाच्या कोणत्या का स्टेजमध्ये असे ना आपला छंद विसरायचा नसतो, जोपासायचा असतो. ट्रॅव्हलिंग असू शकतो आपला छंद, रीडिंग असू शकतो छंद. सो व्हॉट आर इट्स बेनिफिट्स टू यू, आणि मग त्याचे फायदे तुम्हाला काय होतात, तुमचं हॉबी काय आहे, तुम्हाला तो का आवडतो आणि त्याचे काय फायदे आहेत. हाऊ डू यू गिव्ह युअर टाईम फॉर कीपिंग युअर हॉबी, आणि तुम्ही तो हॉबी जतन करण्यासाठी रोजचा वेळ देतात की शनिवार रविवार वेळ देतात. हू हेल्प्स यू टू कीप युअर हॉबी, आणि तुमचा हॉबी हा असाच राहावा जिवंत, तर म्हणून तुम्हाला कोण हेल्प करतो. अँड व्हॉट इज युअर मेसेज टू अदर्स थ्रू युअर हॉबी, आणि मग तुम्ही काही संदेश तुमच्या छंदातून देऊ इच्छितात का. मीन्स इफ यू हॅव हॉबी ऑफ गार्डनिंग, देन व्हॉट मेसेज विल यू गिव्ह टू द रीडर्स थ्रू युअर एसे, थ्रू युअर हॉबी. दिस इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. And you have to add your own points again. Means it is not expected that only you will write down the essay according to the points which are given there. This is not expected from you. This is my hobby, essay, but see, this is not your hobby. Okay, so you have to write an essay about your own hobby. See how the hobby essay is written here. Hobbies play an important part in our life. आता हॉबीचं महत्त्व आणि लाईफमध्ये काय आहे त्याच्याने वाक्याची सुरुवात झालेली आहे. दे कीप अस बिझी इन स्पेअर अवर्स अँड मेक लाईफ हॅपी. दे मेक अस फॉरगेट अवर वरीज अँड गिव्ह अस इन्स्पिरेशन. They make life interesting and pleasant. They give us energy and teach us the dignity of labor. See in the first paragraph of the essay, हॉबीचं महत्त्व दिलेलं आहे. हॉबी रिमूव्ज अवर फटीग अँड रिफ्रेशेस अस. आपल्याला किती थकलेलं असू तर आपण आपल्या आवडतं गाणं ऐकलं, जर गाणे ऐकण्याचा छंद असेल तर आपण फ्रेश होऊन जातो अशा रीतीने. ऑल हॉबीज आर युजफुल इन वन वे ऑर द अदर. But the one I like most is gardening. I have recently developed a taste of it. It is both pleasant and economical. आता छंद असा पाहिजे मित्रांनो जो आपल्याला परवडणारा पण पाहिजे. आपल्याला जतन करायचा आहे तर तो आपल्या खर्च आवाक्याच्या बाहेर पण जायला नको, हा पण विचार आपल्याला करायचा आहे. ओके, आय हॅव ऑलवेज हॅड अ लव फॉर नेचर अँड हॅव ॲडमायर्ड फ्लॉवर्स अँड प्लांट्स. आता आपल्या एसेतल्या व्यक्तीला फुलं, फळं, झाडं, पानं, फुल हे खूप आवडत होतं. आणि मग आपण आता पॅन्डेमिक कालावधीमध्ये आपल्याकडे जर जास्तीचा वेळ आहे तर आपण गार्डनिंग करूया, ज्याच्यातनं आपण फ्रेश होऊ आणि ऑनलाईन शिक्षणातनं येणारा जो थकवा असेल तो आपला निघून जाईल. सो गुड आयडिया इट इज. ओके, आणि शिवाय ह्याला फार खर्च पण येत नाही. बट आय हॅव नेव्हर बिफोर फेल्ड द रिअल जॉय. I have always had a love for nature and have admired flowers and plants, but I have never before felt the real joy they afford to the human mind. आता लांबून फुलं आणि फळांचा आनंद हा एक वेगळा असतो, आणि स्वतः लावलेल्या एखाद्या फुलाच्या झाडापासून फूल मिळालं आणि ते फूल आपण तोडून देवाला वाहणं तर ह्याचा आनंद काही वेगळाच असतो. किंवा आपल्या लिव्हिंग रूममध्ये त्याचं एक वास तयार करून ठेवणं सुशोभीकरणासाठी, तो एक वेगळाच आनंद असतो. की मी लावलेल्या फूल झाडाला आलेलं फूल, तो आनंद काही वेगळाच असतो. It is only now that I learn what sort of knowledge they have for us. आणि निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हा आपण खूप काही शिकत असतो मित्रांनो. बिकॉज नेचर इज द ग्रेटेस्ट गुरु ऑफ अस. सगळ्यात महान गुरु कोणता असेल आपला तर तो निसर्ग आहे. म्हणून निसर्गाशी तुम्ही जेवढे एकरूप होणार तेवढे तुम्ही खूप शिकणार, खूप समृद्ध होणार, खूप हुशार होणार. गार्डनिंग गिव्ज अस अ लॉट ऑफ एक्सरसाइजेस. आणि शिवाय आपल्याला खूप शारीरिक व्यायाम पण मिळतो. तुम्हाला जिममध्ये जायची गरज नाही आहे, जसा आपला मित्र परवा जिममध्ये जात होता तसा. ओके, इट टीचेस अस टू वर्क विथ अवर ओन हँड्स. आपण आपल्या हातांनी काम करतो, माती खोदतो, माती हे करतो, गवत काढतो, वेगवेगळे फार्मिंग इन्स्ट्रुमेंट्स हातात घेऊन ते आपण अप्लाय करायला शिकतो. ह्यातनं आपला सराव होत असतो, खूप व्यायाम होत असतो. इट ब्रिंग्स अस into close contact with nature. It is a pleasure to dig the earth, to make flower beds and dig
canals for water. All this is very interesting. This kind of physical exercise is very delightful and enjoyable. खूप आनंद देणारा असतो हा एक्सरसाइज, म्हणजे जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा असं म्हणायचं आहे त्यानं. सो वी ऑल्सो लर्न ऑफ द डिझिजेस ऑफ प्लांट्स अँड देअर रेमेडीज. बघा आपल्याला आजार होतात ना, तसे पक्ष्यांना पण आजार होतात, तसे पानं फुलांना पण आजार होतात. मग ते आजार झाल्यावर काय बरं आपण त्याच्यावरती रेमेडीज म्हणजे उपचार काय करावेत हे पण आपण शिकतो. 4 बुकं त्याच्यासाठी आपण वाचतो. वी कांट नो अँड अंडरस्टँड all this by reading books only. In gardening we read the book of nature. हातात पुस्तक घेऊन एका ठिकाणी बसून वाचणं म्हणजे आपल्याला लाईफमधला अनुभव येत नाही. चला मी ह्या देशात फिरायला नाही जात, मी त्या देशाचं पुस्तक वाचून काढतो. नो. हो ठीक आहे, ते जाण्याच्या आधी पुस्तक वाचलं आणि मग त्या देशात जाऊन अनुभव घेतला तर अजून तुमचा त्या देशाला भेट देण्याचा जो आनंद असतो, द जॉय इज एनहान्स्ड बाय रिडिंग द बुक ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री. बट इट इज नॉट सफिशियंट. जस्ट रिडिंग अ बुक इज नॉट सफिशियंट फॉर नो दॅट कंट्री. ती एक सुरुवात असू शकते फक्त पुस्तक वाचण्यात. तशी पुस्तक वाचलं निसर्गावरती की आपल्याला निसर्ग आनंद देतो वगैरे नाही. प्रत्यक्ष निसर्गामध्ये निसर्गाचं पुस्तक निसर्गात जाऊन वाचणं म्हणजे खरा आनंद. गार्डनिंग ॲड्स टू द ब्युटी ऑफ द स्पॉट. द बॅरन प्लेस. बॅरन म्हणजे नापीक जमीन, जिथे काहीच उगत नाही असं. द बॅरन प्लेस बिगिन्स टू चेंज इट्स लुक. द प्लांट्स ब्रिंग फोर्थ बर्ड्स विथ which blossom into lovely flowers of different colors. आणि काय आपण बियाणं आणतो, लावतो काय, मग त्याला स्प्राऊट छान अंकुर फुटतात, मग कोवळी पानं येतात, मग ती कशी कोवळी पानं ही मजबूत होत जातात, मग त्याच्यातनं हळूच कळी डकवते आणि त्या कळीचं सुंदर फुलात रूपांतर होतं आणि असं गार्डन हे भरून जातं, सुशोभित सुंदर होतं. different flowers of different colors. It lends a charm to the whole site. आणि नजाराच बदलून जातो सगळा आजूबाजूचा फुलांच्या त्या अस्तित्वामुळे निसर्गातला. तुम्ही काश्मीरचं ट्युलिप गार्डन जरूर भेट द्या, कारण मी नुकतीच जाऊन आय हॅव जस्ट विजिटेड अँड एन्जॉयड द ट्युलिप गार्डन ऑफ काश्मीर इन दिस मार्च 2021. So the flowering and creepers, the green grass and the green hedge make the place so attractive. We know that it is the fruit of earth. On the label we feel the real joy of it. खूप सुंदर आनंद असतो मित्रांनो. हा रंग उधळलेले असतात फुलांनी नानाविध वातावरणामध्ये आणि अप्रतिम दृश्य असतं ते. स्वर्गच, पॅराडाईस ऑन दिस अर्थ. गार्डनिंग ॲड्स टू अवर कम्फर्ट अँड हेल्थ. आपलं मन जेवढं प्रफुल्लित असेल तेवढं आपल्या हातून काम सुंदर होतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमूव्ह अवर मेंटल फटीग अँड रिफ्रेश अस फॉर और we get revitalized, revigored due to all these things which are there in the nature. We enjoy the fresh air, the cool breeze and the pleasant shade of trees. काही वेळेला बघा गुलाबाची फुलं उमललेली असतात आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते ना, आपल्याला सुगंध देऊन पुढे निघून जाते. मोगऱ्याच्या बाबतीत तसंच होतं बघा, रातराणी, आणि आपलं मन प्रफुल्लित होऊन जातं. एका मटक्यामध्ये एकच फूल टाकलं ना मोगऱ्याचं की दिवसभर मोगऱ्याच्या सुगंधाचं पाणी प्यायला मिळतं. अप्रतिम, खूप सुंदर. The sweet smelling flowers make the air fragrant. It refreshes the brain and invigorates the body. मन, शरीर, तन, मन आपलं उल्हासित, प्रफुल्लित, आनंदित होऊन ताजेतवानं टवटवीत आपण फुलासारखे होऊन जातो फुलांमध्ये किंवा फुलांच्या सुगंधामुळे. तर तुम्ही अवश्य हा अनुभव घ्या. आणि आपण आता ह्याच्यावर बघूयात क्वेश्चन्स काय दिलेले आहे. टेल द नेम्स ऑफ द हॉबीज यू नो. आता तुम्हाला कोणकोणत्या हॉबीज माहिती आहे ते सांगा. आन्सर इथे दिलं आहे मित्रांनो. यू हॅव टू कॉपी इट इन टू युअर नोटबुक. ड्रॉइंग, पेंटिंग, गार्डनिंग, स्टॅम्प कलेक्शन,
photography, reading, seeing, craft or cooking, dancing, playing musical instrument, listening music, reading, teaching, helping the people in the needy people in the society. खूप हॉबीचे प्रकार असू शकतात. ओके. And next question is, what is the writer's hobby mentioned in the essay? Of course, gardening. What gives immense pleasure to us? Gardening gives immense pleasure. Immense म्हणजे अत्युच्च आनंद, भरपूर आनंद कोण देतं? ओके, गार्डनिंग. So in this way, I am going to give you some points, and you have to write down an essay. In the next homework, write an essay on any one of the following. So you have to write, you love your school and you are very much missing your school. So can you remember your past experiences and write down about my school premise. म्हणजे माझ्या शालेय परिसर, माझ्या शाळेचा परिसर, सभोवताल, ह्याच्यावरती आपल्याला लिहिता येईल का बरं? माय हॉबी जे क्वेश्चन्स आपण पाहिले आहेत आणि त्याच्यावरून आपण एक माय गार्डनिंग नावाचा हॉबी बघितला. तुमचा काही वेगळा हॉबी असू शकतो, त्या संदर्भात लिहा. हेल्थ इज वेल्थ, आरोग्यावरती आपण yesterday and in the day before yesterday we have seen a lot about health and exercises. So can you write down an essay on health is wealth or Indian farmer किंवा भारतीय शेतकरी, ह्याच्यावरती तुम्ही कोणताही एक टॉपिक घ्या आणि निबंध लिहायचा प्रयत्न करा. आधी त्याच्या संदर्भात तुम्ही कोणते पॉईंट्स घेणार, ते पॉईंट्स कसे वाक्यामध्ये तुम्ही गुंफणार, जसे आपण काल ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीमध्ये बघितलं व्हिडिओ नंबर 30मध्ये की आपण कसे ते पॉईंट्स, एक निबंधाचा पॉईंट हा वाक्यामध्ये गुंफला आणि एक वाक्य तयार केलं छानपैकी. तर अशा रीतीने आपण बनवू शकतो का, हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बघा मित्रांनो, जो आधी स्वतःची परीक्षा स्वतः घेतो ना, तोच दुसऱ्याने घेतलेल्या परीक्षेत पास होत असतो. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट यू आर फॉलोईंग अँड यू आर डुईंग ऑल युअर होमवर्क, रायटिंग इन युअर नोटबुक अँड यू आर फॉलोईंग माय instructions. So this also, if you get any problem while writing an essay, just write down in the comment box so that I will provide you ready-made sentences or at least points to help you. Okay, take care, bye.